यूट्यूब लाईव्ह चॅनलवरती. तर आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. तर आपण आज एका हार्मोन बाबतीत बोललोत. कॉर्टिसॉल, स्ट्रेस हार्मोन आणि ह्या कॉर्टिसॉलचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो, या गोष्टींच्या बाबतीत आपण आजच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये डिस्कशन करूया. बेसिकली कॉर्टिसॉल, स्ट्रेस हार्मोन जेव्हा-केव्हा आपण स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये असणार आहे, तेव्हा-तेव्हा आपली बॉडी कॉर्टिसॉलचं सिक्रेशन करणार आहे आणि हा कॉर्टिसॉल हार्मोन खूप जास्त क्रुशियल आहे आपल्या सर्व्हायव्हलसाठी. जर कॉर्टिसॉल हार्मोन नसता, आपली ह्युमन रेस सर्व्हाइव्हच करू नसती शकली. तर सर्व्हायव्हलसाठी कॉर्टिसॉल खूप जास्त इम्पोर्टंट आहे. ह्याची लेव्हल जी असते ना, ती अर्ली इन द मॉर्निंग एक साधारणतः 6 ते 8च्या दरम्यान पीकवरती असते आणि 6 ते 8 मध्ये पीकवरती का असते? कारण जे आयुष्याचे, जगण्याचे एवढे मोठे चॅलेंजेस आहेत. ते फेस करण्यासाठी आपल्याला एनर्जी पाहिजे. मग हे कॉर्टिसॉल सर्क्युलेशनमध्ये आल्यावर काय करतो, की हा आपल्या रक्तामध्ये ग्लुकोजची पातळी वाढवून देतो आणि ह्या जालिम दुनियासोबत फाईट करण्यासाठी आपल्याला तयार करतो. फॉर एक्झाम्पल जर कुणी मॅरिड असेल, तर कुणाची वाईफ लवकर जॉबला जात असेल, त्याचा जॉबचा टायमिंग थोडासा उशिरा असेल. त्याच्या आयुष्यातले टास्क काय असतील? झोपेतून उठल्यानंतर सगळ्यात पहिले स्वतः उठणे, नंतर 2 मुलांना उठवणे. जो 5 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्यामागे 1 तास लागून त्याच्याकडनं ब्रश करून घेणं, त्याची अंघोळ घालणे, त्याचा टिफिन पॅक करणे आणि 9 वाजता त्याला शाळेमध्ये सोडायला जाणे. तोपर्यंत छोटा मुलगा उठलेलाच असतो 8:30 पर्यंत. मग त्यालाही घेऊन जाणं आणि सकाळचे घरातले जे काही कामं असतात, हाउस हेल्प जरी असेल टिफिन वगैरे बनवण्यासाठी, तर बाकीचे जे काही कामं आहेत ते पूर्ण करणे. तर ह्या सगळ्या टास्क करण्यासाठी त्याला कशाची गरज असते? एनर्जीची गरज असते आणि कॉर्टिसॉल आपल्याला ते सकाळी देऊन जातं. पण हे कॉर्टिसॉल जो त्याचा सर्केडियन रिदम आहे, नॅचरली तो पीकवरती जातो, ड्रॉप होतो, पीकवर जातो, ड्रॉपवर जातो. जर हे झालं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण, पण सायकॉलॉजिकल, इमोशनल स्ट्रेस आणि फायनान्शियल स्ट्रेस आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रेस येतो. अशा गोष्टी जर वारंवार घडत असेल, तर हे कॉर्टिसॉल लेव्हल फ्रिक्वेंटली फ्लक्च्युएट होत राहते आणि फ्रिक्वेंटली ही कॉर्टिसॉल जी लेव्हल वाढलेली असते, ही आपल्या शरीरासाठी घातक असते. द ग्रेट कोलेस्ट्रॉल कॉन्स नावाचं एक बुक आहे. त्यात त्याने तर पूर्ण जोर फक्त आणि फक्त स्ट्रेस हार्मोनवरती दिला आहे, की ह्या स्ट्रेस हार्मोनमुळेच आपल्या शरीरामध्ये काय होतं बेसिकली हार्ट अटॅक होतो, हार्ट डिसीजेस होतात. सगळ्या गोष्टींसाठी त्याने स्ट्रेस हार्मोनला रिस्पॉन्सिबल पकडलाय. ठीक आहे. तर माझा ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट कसा डेव्हलप झाला? तर माझं नाव आहे डॉक्टर राहुल बेडे. मी फिटनेस क्षेत्रात मागच्या 15 वर्षापासून कार्यरत आहे ॲज अ एज्युकेटर आणि कन्सल्टंट म्हणून. तर माझ्याच करिक्युलमचा माझ्या आवडीचे विषय रॉबर्ट स्पोलन्स्की, व्हाय द झेब्रा डोंट गेट अल्सर. एक अतिशय उत्तम सुंदर पुस्तक मी वाचतं आणि त्याच पुस्तकातले काही रेफरन्स घेऊन मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. मलाही प्रश्न असायचे की एक्झॅक्टली कॉर्टिसॉल कसं निगेटिव्हली इम्पॅक्ट करतं आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, की आपण ब्लड प्रेशर 24 अवर्सचं मेजर करू शकतो. 3 मंथ्सची ब्लड ग्लुकोज HbA1c थ्रू समजून घेऊ शकतो. पण 24 अवर्समधलं कॉर्टिसॉलची लेव्हल आपण चेक नाही करू शकत. तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे आहे, की आपण स्ट्रेस हार्मोनला प्रॉपरली चेकच नाही करू शकत. मग हा स्ट्रेस हार्मोन असतो. तर आपण सुरुवात कुठून करूत, की रॉबर्ट स्पॉलन्स्कीने त्यांच्या बुकमध्ये जे एक्झाम्पल दिलं आहे, व्हाय झेब्रा डोंट गेट अल्सर. तर त्यांनी सांगितलं एक इमॅजिन करा सवाना आहे. सवानामध्ये अर्ली इन द मॉर्निंग लंचचा टाईम झालाय. कुणाचा लंचचा टाईम झालाय? झेब्राच्या लंचचा टाईम झालाय आणि हा झेब्रा ग्रासलँडमध्ये लंचसाठी निघाला आणि हा लंचला निघाल्यानंतर त्याला रस्त्यामध्ये सिंह भेटतो आणि सिंहाला पण काय करायचं? लंच करायचं. दोघांनाही लंच एकदाच करायचं. झेब्राचं लंच ग्रास, सिंहाचं लंच झेब्रा. मग अशा वेळेस झेब्रा काय करतो? सगळे प्राण एकवटतो. सगळी ताकद एकवटतो आणि त्या सिंहापासून पळायला सुरुवात करतो. सिंहाला पण लंच करायचा आहे. तोही सगळी ताकद एकवटतो आणि त्या झेब्राचा पाठलाग करायला लागतो. तर मग आता झेब्रा अशा कंडिशनमध्ये जर तो कुठे पळण्यामध्ये कमी पडला
चपळाईमध्ये कमी पडला, तर तो उद्याचा दिवस नाही बघू शकणार. त्याच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. मग त्याला जिवंत ठेवण्यासाठी काय होतं, की आपली बॉडी कॉर्टिसॉलचं सिक्रेशन वाढवते. कॉर्टिसॉल स्ट्रेस हार्मोन सिक्रेट करते. आता पुढे बघू आपण सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम काय आहे, पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम काय आहे, एपिनेफ्रिन काय आहे, नॉरएपिनेफ्रिन काय आहे, एड्रेनालिन, नॉरएड्रेनालिन काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या काही लेस स्ट्रीम्समध्ये समजून घेऊयात. पण काय होतंय, की आता त्या सिंहाला लंच करायचं आणि झेब्राला जीव वाचवायचा आहे. झेब्राचा स्ट्रेस हार्मोन पीकवरती गेला. पीकवरती गेल्यामुळे काय झालं, की झेब्रा जेवढी प्राण आहे, जेवढी ताकद आहे एकवटून पळाला आणि त्या सिंहापासून दूर निघून गेला. आणि सिंह पण थकून गेला. चला जाऊ द्या. आज काय लंचमध्ये झेब्राचं नाहीये. झेब्रा डिश कॅन्सल झालेली आहे. त्याने सोडून दिली आणि तो दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टीच्या मागे लागला. मग झेब्राने आजूबाजूला बघितलं. हां, कुणी नाहीये. मग त्याने लंच स्टार्ट केलं. ज्यावेळेस तो लंच करतोय, त्यावेळेस तो काळजी करतोय का, की माझा बँक बॅलन्स किती आहे? माझ्या मुलांच्या फ्युचरसाठी मी काय करतोय? माझं सोशल लाईफ कशी चालू आहे? मी कधी हॉलिडेला गेलो? काय केलं? ह्या सगळ्या गोष्टींचा तो विचार करतोय का? नाही. त्याच्यासमोर एकाच्या समोर गवत आहे, गवत खायचं आणि निवांत राहायचं. ठीक आहे. त्याची जी कॉर्टिसॉल लेव्हल वाढलेली होती तेवढ्या टाईमसाठी होती. त्याच्यानंतर कुठला आहे का? तर कुठलाही स्ट्रेस नाही आहे. पण आता आपण थोडं ह्युमन बीइंगकडे येऊ. जर कुणी पुणे, मुंबई, औरंगाबाद यासारख्या सिटीजमध्ये राहत असेल, दिल्लीमध्ये राहत असेल आणि जिथं ट्रॅफिक नेक्स्ट लेव्हल आहे. जसं पुण्यामध्ये ट्रॅफिक सध्याच्या कंडिशनला एकदम वर्स्ट कंडिशनला पोहोचलेली आहे. पूल बांधले जात आहेत, पूल पाडले जात आहेत, मेट्रोचं काम चालू आहे, मेट्रो पण सफिशियंट नाही आहे. जी दिल्ली मेट्रोसोबत पुणे मेट्रोचं काम सुरू होऊन आज इफेक्टिव्हली रन करायला पाहिजे होती, ती पुणे मेट्रो आता 15 वर्ष मागे चालू आहे. त्याचा इफेक्टिव्हनेस, युजफुलनेस येण्यासाठी कमीत कमी आणखीन 10 ते 12 वर्षाचा टाईम लागणार आहे आणि तेवढे वर्ष ट्रॅफिकला फेस करावं लागणार आहे. तर हा डे टू डे लाईफमधला ट्रॅफिकचा स्ट्रेस. तुम्ही सगळे सिग्नल पाळताय पण समोरचे पाळत नाहीये. आणि स्पेसिफिकली कॅम्पमध्ये जो सिग्नल आहे ना, वर्स्ट कंडिशनमध्ये ज्या साइडला नो एंट्री आहे, त्या साइडला टू व्हीलर लाईन लावून उभे करतात आणि सगळेजण इकडून, तिकडून, तिकडून, इकडून गाड्या घालतात. म्हणजे बिझीएस्ट जसं अलका टॉकीज चौक आहे ना, अलका टॉकीज चौकात पोलीस चौकी आहे, मोठं पोलिसांचं ऑफिस आहे. तिथं लोकं कॉन्शियस आहेत. पण कॅम्पचा जो सिग्नल आहे ना, वर्स्ट कंडिशन आहे. तर हा स्ट्रेसला डे टू डे लाईफमध्ये फेस करावं लागतं. झेब्राच्या आयुष्यात करावं लागतंय त्याला? अशी काही ट्रॅफिक जॅम वगैरे? द आन्सर इज नो. आणि स्ट्रेसमध्ये पण काय आहे, की जो सायकॉलॉजिकल स्ट्रेस आहे आणि तो सायकॉलॉजिकल स्ट्रेस घेऊन काहीच आयुष्यात परिणाम विशेष काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल, पण विशेष काही चेंज घडून येणार नाही. एक उदाहरण सांगतो. मी माझ्या क्लायंटला बोलत होतो काउन्सिलिंगमध्ये तर असं विचारलं, की तुझ्या आयुष्यातला स्ट्रेस कसा आहे? तर आमचं असं स्ट्रेसवरती बरंच डिस्कशन झालं. त्यांनी सांगितलं, की माझी जी आई आहे ना, ती खूप घाबरते. जर मी तिला रेल्वे स्टेशनला जरी सोडायला गेलं आणि खूप सारं लगेज असेल, मी ट्रेनमध्ये एंटर जरी केलं, तरी तिचा हार्टबीट वाढतं स्ट्रेसमुळे. तोंडाला कोरड पडते. प्युपिल डायलेट होतात, की जर ट्रेन निघून गेली तर काय होणार? ठीक आहे. तर आता हा ट्रेन निघून गेली तर काय होणार? हा एक सायकॉलॉजिकल स्ट्रेस आहे. ह्याच्याने काही पुढे होणाऱ्या गोष्टीत फरक पडतोय का? द आन्सर इज नो. मी त्याला सांगितलं, की ओके ठीक आहे चला. ट्रेन निघून गेली. काय होऊ शकतं? पुण्यानंतर दौंड स्टेशन आहे. 45 मिनिटांनी दौंडला उतरायचं, वापस पुण्याला यायचं. ठीक आहे. ते पण नाही करायचं, चेन ओढायची. 3,000-4,000 चा फाईन आहे. दॅट्स इट इनफ. जर तुम्ही तिकीट काढलेलं असेल प्लॅटफॉर्म तिकीट, तर काही फार मोठा विषय नाहीये. ह्या गोष्टीमुळे काय होतंय, तर आयुष्यात खूप साऱ्या ज्या गोष्टी होणारच नाहीयेत, ते घडणारच नाहीयेत, पण आपण एक काल्पनिकरित्या त्या गोष्टींना इमॅजिन करत राहतो आणि स्ट्रेस घेत राहतो आणि ह्या स्ट्रेसचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. त्यानंतरची पुढची गोष्ट सांगतो. अ, माझी एक क्लायंट होती ज्यावेळेस मी हिस्ट्री वगैरे घेतली त्यांना पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस होतं ॲट द एज ऑफ 29 अकॅन्थोसिस नायग्रिकन्स होतं, इन्सुलिन रेझिस्टन्स होतं, मानेच्या मागे डार्क पॅचेस क्रिएट झाले होते. त्यावेळेस मी त्यांना स्ट्रेसच्या बाबतीत विचारलं आणि असंच बोलता-बोलता विषय निघाला आणि त्यांना विचारलं, की तुम्ही कधी स्ट्रेसफुल आयुष्य कधी जगलंय का? कोणत्या टाईममध्ये, एरामध्ये? त्या सांगितलं, "येस, मी खूप स्ट्रेसफुल लाईफमधनं गेलेली आहे." म्हटलं, "फायनान्शियल स्ट्रेस?" ते म्हणे, "नाही, बिलकुल फायनान्शियल स्ट्रेस नाहीये. म्हणजे पिढ्यानपिढ्या आहे आमच्या घरी व्यवस्थित सगळं काही चांगलं."
मग कोणता स्ट्रेस आहे? तर त्यांनी 2 स्ट्रेस सांगितले. पहिला सांगितला माझे मल्टिपल टाईम अबॉर्शन झाले फर्स्ट प्रेग्नन्सीच्या अगोदर आणि डॉक्टरांना का अबॉर्शन होतं ते कळत नव्हतं. मल्टिपल थेरपी चालू होती. एक लास्ट टाईम ऑस्ट्रेलियन डॉक्टरला कन्सल्ट केलं. ऑस्ट्रेलियन डॉक्टरने काहीतरी सांगितलं, की पर्टिक्युलर तुम्ही मेडिसिन चालवा, हे ड्रग्ज चालवा आणि दररोज त्याचं एक इंजेक्शन घ्या. आय थिंक हिपॅरिन होतं. आणि त्यांना विचारलं त्या टायमिंगमधलं काय होतं? त्यांनी सांगितलं, की ते स्वतः डॉक्टर होते, की एक्झॅक्टली डॉक्टरला काय फाइंड आउट नव्हतं होत. आक हवेत तीर चालले होते. पण आय थिंक ते ऑस्ट्रेलियन गायनेकॉलॉजिस्टने सांगितलं हिपॅरिनचं इंजेक्शन दररोज घ्यायचं. मलाही कुठेतरी थोडा सायकॉलॉजिकल रिलीफ भेटला. पण ह्या थ्रूआउट द प्रेग्नन्सीमध्ये कधी स्पॉटिंग होतंय, कधी काही होतंय. ह्यामुळे माझी कंटिन्युअसली स्ट्रेस लेव्हल वाढत होती. आणि हे 9 महिने खूप स्ट्रेसफुल गेले. आता हे जे 9 महिने स्ट्रेसफुल गेले ह्याचा इम्पॅक्ट त्यांच्या शरीरावरती निगेटिव्ह झाला. पण त्यांच्या बाळाच्या सुद्धा शरीरावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला. कारण ते जे कॉर्टिसॉल बनवत होते, त्याचं एक्सपोजर त्यांच्या मुलाला पण भेटत होतं. तर स्ट्रेस हा विविध परीने आपल्या आयुष्याला इम्पॅक्ट करतो, हेल्थला इम्पॅक्ट करतो आणि असं आहे का आपण स्ट्रेसफुल आयुष्य जगू नाही शकणार आहे? द आन्सर इज नो. अंबानी, अदानी जगातल्या 10 टॉप 10 पैकी एक श्रीमंत व्यक्ती आहे. हिंडनबर्गनी त्यांच्यावरती आरोप केले. त्यानंतर त्यांची शेअरची प्राईस पडली. त्यांच्यावरती एवढं लोन आहे, तेवढं लोन आहे, ह्या साऱ्या गोष्टी. स्ट्रेस नाही आहे का? तर स्ट्रेस प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. पण तुम्ही त्या स्ट्रेससोबत डील कसं करणार, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता मी हा कंटेंट शूट करतोय. मागच्या महिनाभरापासून मी प्रयत्न करतोय. वन मॅन आर्मी म्हणजे माझा जो स्टाफ आहे तो साधारणतः 5:00-5:30 वाजता निघून जातो आणि ते बरोबरपणे एका ड्युटी अवरनंतर त्यांना थांबवून घेणार. तर या सगळ्या गोष्टी जे OBS असेल, कॅमेरा सेटिंग असेल, ऑडिओ सेटिंग असेल, ह्या मी टाईमली शिकत गेलो. माझ्या डोक्यात एक गोष्ट होती. मला एका दिवसात सगळं काही जमणार नाही. पण मी माझ्या आयुष्यातला जसा टाईम देईल त्या गोष्टी मला हळू जमायला लागतील. आणि ChatGPT खूप चांगला फ्रेंड झाला आहे माझा. कुठलाही प्रॉब्लेम आला टेक्निकल, त्याला व्यवस्थित त्याची मेमरी फीड केली आहे. पेड व्हर्जन घेतलेलं आहे. त्याला सांगितलं की तो बरोबर सोल्युशन देतो आणि फार काय असं अवघड गोष्ट पण नसते. पण ती एक्झॅक्टली आपल्याला सापडत नसते. तर स्ट्रेस विविध परीने आपल्या आयुष्याला इम्पॅक्ट करत असतो. तर हा होणारा इम्पॅक्ट कमी व्हावा आणि आपण स्ट्रेसफुल आयुष्य जगू नये, यासाठी तुम्ही म्हणाल तर एक 30 सेकंदाच्या रीलमध्ये काहीतरी सांगून द्या ना. 30 सेकंडच्या रीलमध्ये. जी प्रॅक्टिस आम्ही करू आणि स्ट्रेसला आमच्या आयुष्यातून पळवू. नाही. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. वन साइज इस नॉट फिट फॉर ऑल. असं होतं का कपड्याच्या दुकानात एकच साइजचे कपडे सगळेजण ते घालतात? द आन्सर इज नो. त्याच पद्धतीने माझा स्ट्रेस रिलीव्ह करायचा असेल, कमी करायचा असेल, माझ्या काही टेक्निक्स वेगळ्या आहेत, तुमच्या काही वेगळ्या आहेत. ह्याच्यासाठी तुम्हाला सायकॉलॉजिस्ट मदत करू शकतात. प्लस तुम्ही स्वतःला मदत करू शकतात, की ह्या स्ट्रेसपासून, ह्या होणाऱ्या निगेटिव्ह इम्पॅक्टपासून मी कसं वाचवू शकतो स्वतःला. पण आजच्या स्ट्रीमचा एकच आहे गोष्ट. विचार करा, जर सायकॉलॉजिकल स्ट्रेस असेल आणि तो स्ट्रेस जर कोणी आयुष्यात खूप जास्त घेत असेल, खूप जास्त घेत असेल, तर त्याचं आउटपुट काय भेटतंय? झेब्राच्या आयुष्यामध्ये सिंह मागे लागला, कॉर्टिसॉल आला. त्या कॉर्टिसॉलमुळे तो जीव वाचून पळू शकला. त्याच्या आयुष्याचं फलित झालं. तो आणखीन काही महिने, काही वर्ष, काही दिवस जगेल. पण हा सायकॉलॉजिकल स्ट्रेस घेतल्याने आपल्याला काय बेनिफिट होतोय? का त्याचा बॉडीवरती काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतोय का? का फक्त आणि फक्त निगेटिव्ह इम्पॅक्टच होतोय? तर याचा आन्सर आहे फक्त आणि फक्त निगेटिव्ह इम्पॅक्टच होतोय हाय कॉर्टिसॉलचा. त्या स्ट्रेसशी कसं करायचंय, कसं कोअप करायचंय तुम्हाला तुमचं ठरवायचंय. आणि जर तुम्हाला माझा कंटेंट आवडत असेल, तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अगेन इट्स ट्रायल एंड एरर. आम्ही बघतोय, टेस्ट करतोय, की कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी चालू आहेत. Once every operation, once the operations become smooth, so we will go टॉपिक वाईज, की जसं की बोन हेल्थवरती आपण बोलू कधी, की बोन हेल्थसाठी फक्त एक कॅल्शियमची टॅबलेट खाणं इनफ आहे? का व्हिटॅमिन डीचे इंजेक्शन घेतल्याने आपली बोन हेल्थ चांगली होईल? का ही बोन हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आपल्याला किती वर्ष अगोदर काम करावं लागेल? त्यांच्यापैकी काही व्ह्यूअर्स आहे ज्यांचं वय 40-45 असेल. त्यांना ह्याचा काय फायदा? त्याचा फायदा आहे तुमच्या ग्रँड तुमच्या नातू-नातवंडांसाठी त्याचा डेफिनेटली फायदा होणारच आहे. तुम्ही त्यांच्या आयुष्यात पॉझिटिव्ह चेंज आणू शकता आणि त्यांना होणारा ऑस्टिओपोरोसिस रोखू शकता. प्लस ज्या लेडीज तुमच्या फॅमिलीत कोणी प्रेग्नंट होणार आहेत, त्यांच्यासाठी युजफुल आहे आणि ॲट द एज ऑफ 45 पण
ऑस्टिओपोरोसिसपासून तुम्हाला तुमचा बचाव करता येतो. पण तिथे थोडेसे लिमिटेशन्स येतात. तिथे तुम्हाला काही मेडिसिन्सची मदत घ्यावी लागते, स्क्रीनिंग करावी लागते आणि डेफिनेटली तुम्हाला त्या गोष्टीपासून स्वतःला वाचवता येऊ शकतं आणि जर तुम्ही स्वतःला ऑस्टिओपोरोसिसपासून वाचवलं, तर पुढे होणारा हिप फ्रॅक्चर तुम्ही रोखू शकतात किंवा थांबवू शकतात. त्यासोबतच माझा सर्वात इंटरेस्टिंग आवडीचा टॉपिक म्हणजे डायबिटीज, टाइप 2 डायबिटीज, कसा टाइप 2 डायबिटीज रिव्हर्स वगैरे करता येईल, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये एक सीरीज रन करू आणि त्या सीरीजमध्ये आपण ह्याच्यावरती डिस्कशन करू. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग टुडेज लाईव्ह स्ट्रीम. जर तुम्हाला माझा कंटेंट आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या आप्त लोकांना ज्यांना ह्या व्हिडिओचा बेनिफिट होईल, तो शेअर जरूर करा. कारण त्यांच्या आयुष्यात तुम्ही कोणतेतरी स्थान ठेवतात आणि त्यांच्या फीडमध्ये माझा व्हिडिओ जरी गेला तरी मे बी की ते बघतील, नाही बघतील. पण तुम्ही जर तो व्हिडिओ शेअर केला, तर डेफिनेटली त्यांना वाटेल की काहीतरी कामाची गोष्ट शेअर करण्यात आलेली आहे. तो आजच्या ह्या कंटेंट क्रिएशनच्या समुद्रामध्ये जर तुम्हाला माझा कंटेंट आवडला, तर लाईक, शेअर तर तुम्ही करणारच आहेत. लाईक, सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आहेत. पण शेअरसुद्धा जरूर करा. रिसेंटली माझा एक फ्रेंड आहे, खूप चांगला मित्र आहे. त्यांनी तो व्हिडिओ पाठवला, तो माझ्या फीडमध्ये आला. पण डे टू डे लाईफच्या बिझी रूटीनमुळे मी बघू नाही शकलो. त्यांनी मला तो व्हिडिओ पाठवला आणि मी घरून निघताना बघितलं, जस्ट थम्स अप दिलं. कारमध्ये बसलो, कनेक्ट केला आणि तो पूर्ण व्हिडिओ मी ऐकला. कारण तो मला कुणीतरी माझ्या खास व्यक्तीने, खास कारणासाठी पाठवला होता. तो शेअर करणं बनता है. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग टुडेज लाईव्ह